मित्रांनो, हा व्हिडिओ शूट करण्यासाठी आज मुद्दामून मी बाहेर आलो आहे. जिथे मी आता चाललेलो आहे तिथे पाठीमागं चर्च असेल, तिथे मुलांचे आवाज असतील, थोडासा गोंधळ असेल. मी आहे तसा तो रॉ व्हिडिओ तसाच टाकण्याचा प्रयत्न करेल. तो तुम्ही कृपया आहे तसा ऐकावा अशी माझी विनंती आहे. थँक्यू. जय भीम मित्रांनो, मी बियानंद. तुम्हाला आठवतं आहे का, लहानपणी शाळेत आपल्याला गुड फ्रायडेची सुट्टी मिळायची. म्हणजे तेव्हा आपल्याला सुट्टीचं महत्त्व काय होतं? फक्त आपल्याला खेळायला मिळणार, मस्ती करायला मिळणार. भारतामध्ये विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये ही सुट्टी सगळ्यांनाच मिळायची आणि आताही ती मिळते. आता सध्या मी लंडनला राहतो इथे, तर तिथे गुड फ्रायडेला तर खूप मोठी सुट्टी असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा गुड फ्रायडे म्हणजे नेमकं काय असतं? ईस्टर एग म्हणजे काय असतं? आणि ईस्टर संडे म्हणजे नेमकं काय? जे मला लहानपणी प्रश्न पडायचे. तर मी म्हटलं चला आता त्यावरती थोडंसं बोलूया. तर आपण थोडक्यामध्ये याची माहिती घेऊया. तर गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मियातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. याला पवित्र शुक्रवार किंवा करुणामय शुक्रवार असंही म्हणतात. या दिवशी येशू ख्रिस्त यांना रोमन साम्राज्याने यरूशलेममध्ये क्रूसावर लटकवलं होतं आणि त्यांचा मृत्यू झाला होता असं ख्रिश्चन धर्मामध्ये मानलं जातं. पण हा फक्त दुःखाचा दिवस नाही, तर येशूंनी मानवजातीच्या पापांसाठी स्वतःचं बलिदान दिलं असा यामागचा एक अर्थ घेतला जातो. म्हणून हा दिवस इतका पवित्र मानला जातो. याची सुरुवात जर पाहिली आपण तर जवळपास 2000 वर्षापूर्वी म्हणजे 4थ्या शतकामध्ये यरूशलेम इथून सुरुवात झाली होती. एका स्पॅनिश प्रवासी जो होता, त्याने इजेरिया नाव होतं त्याचं, त्याने या काळामध्ये गुड फ्रायडेच्या उपवास आणि प्रार्थनाचं वर्णन केलं होतं. आता गुड फ्रायडे नंतर येतो तो ईस्टर संडे. ईस्टर संडे हा येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा म्हणजे पुन्हा जिवंत होण्याचा दिवस मानला जातो. ख्रिश्चन धर्मानुसार येशू ख्रिस्त हे 3ऱ्या दिवशी मृत्यूतून परत आले, त्यामुळे मृत्यूवर त्यांनी विजय मिळवला असंही मानलं जातं. म्हणून ईस्टर हा आनंदाचा, नवजीवनाचा सण आहे. गुड फ्रायडेचं दुःख आणि ईस्टर संडेचा आनंद हे एकमेकांशी जोडलेले आहेत. ईस्टरची तारीख तशी मित्रांनो दरवर्षी ती बदलते, कारण ती चंद्राच्या कॅलेंडरवर अवलंबून असते. साधारणतः मार्च 22 ते एप्रिल 25च्या दरम्यान ती येते. गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे हे 2 दिवस असते. ते जगभरामध्ये साजरे होतात. विशेषतः ख्रिश्चन बहुसंख्य असलेल्या देशांमध्ये ते साजरे होतात. जसं की युरोपामधले युनायटेड किंगडम जिथे मी सध्या आहे, जर्मनी, इटली, स्पेन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि आपल्या भारतातही ख्रिश्चन समुदाय हा मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. भारतामध्ये गोवा, केरळ आणि ईशान्येकडील राज्यामध्ये विशेषतः हा उत्सव जास्त पाहायला मिळतो. लंडनमध्ये मी स्वतः पाहिलं की इथे गुड फ्रायडेला सगळं बंद असतं. दुकानं, ऑफिसेस आणि लोक चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमतात. काही देशांमध्ये जसं फिलिपिन्स किंवा स्पेन, इथे येशूंच्या क्रूस यात्रेची नाट्यरूपानं मिरवणूकसुद्धा काढली जाते. आता गुड फ्रायडे हा दुःखाचा आणि चिंतनाचा जसा दिवस आहे, त्यामुळे त्याला आपण साजरं करणं असं नाही म्हणता येणार, पण स्मरण केलं जातं. लोक चर्चमध्ये प्रार्थना करतात, उपवास करतात आणि स्टेशन ऑफ द क्रॉस नावाचं विधी करतात, ज्याच्यामध्ये येशूंच्या शेवटच्या प्रवासाचं स्मरण केलं जातं. काही ठिकाणी जसं इटलीमध्ये मेणबत्त्याच्या मिरवणुका काढल्या जातात. ईस्टर संडे मात्र खूप रंगीत असतो. चर्चमध्ये भव्य प्रार्थना, गाणी आणि मेजवान्या होतात. मुलं ईस्टर एग हंट खेळतात आणि रंगीबेरंगी अंडी सजवतात, जी नव्या जीवनाचं प्रतीक मानली जातात. आणि हो, ईस्टर एगबद्दल जर बोलायचं झालं तर ही रंगीत अंडी जी असतात ना, ती नव्या जीवनाचं आणि येशूच्या पुनरुत्थानाचं प्रतीक मानली जातात. म्हणूनच मुलं त्यांना रंगीबेरंगी सजवतात आणि एग हंट नावाचा गेम खेळतात. तर मित्रांनो, गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे हे फक्त सुट्टीचे दिवस नाहीत, तर त्यामागे खूप मोठा इतिहास आणि अर्थ आहे. येशूंच्या बलिदानाची आणि नव्या जीवनाची आठवण करून देणारे हे सण आहेत. पुढच्या वेळी जेव्हा गुड फ्रायडेची सुट्टी असेल ना, त्यावेळेस याबद्दलसुद्धा थोडासा तुम्ही विचार करा. तुम्ही कसा गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे साजरा करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वांना जय भीम.